नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये. मित्रांनो, सकाळी सकाळी दुसऱ्या रानामध्ये आपलं विहिरीत पाणी सोडायसाठी चाललो होतो. तर हा कुत्रा आमचा नाही आहे, पण माझ्या मागे येत होता, जो तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण दिसला असेल. तर मित्रांनो, आपण पोचलेलो इकडे रानामध्ये. तर जसं आपल्याला विहिरीमध्ये पाणी सोडावं लागतं, त्यासाठी मोटर चालू करून घेऊया, म्हणजे आपल्या मक्याला पाणी होऊन जाईल. तर मित्रांनो, मोटर चालू केलेली आहे, विहिरीमध्ये पाणी चालू आहे. तोपर्यंत आपण इकडे मका तोडूया दुपारच्या गुरांसाठी. त्यानंतर मका तोडून घेतलेली आहे आणि वजा बांधून चाललेलो आहे घरी. घरी आल्यानंतर बघितलं तर वडिलांचं इकडं पेरू, परत अजून चिक्कू, आंबे यांना आळी केलेली आहेत. त्या आळ्याला पाणी द्यायचं चालू होतं. त्यांनी कोथिंबीर, घास वगैरे सगळं भिजवून घेतलेलं आहे. नंतर हे इकडे यांचं आळी भिजवायचं चालू होतं. उन्हाळ्याचं आम्हाला एक दिवसाआड या झाडांना पाणी द्यावं लागतं, नाहीतर सुकून जातात पूर्ण. तर मित्रांनो, बघू शकता इकडे आमचा भुईमुग होता, तर बऱ्यापैकी काढून झालेला आहे. भावाच्या मुलीने पण भरपूर मदत केलेली आहे, तेवढा राहिलेला आहे. नंतर घरी आलो तर आज शेंगदाण्याची आमटी आणि चपाती होती. त्यासोबत लसूण शेव मिक्स करून खायला मला खूप आवडते. जेवण झाल्यानंतर कोंबड्याच्या खुराड्यात आलो, कारण आम्ही इथे शेतीचे अवजारं ठेवतो. त्यातून काही एक अवजार घ्यायचं होतं मला. तोपर्यंत बघितलं अंडी बघूया आहेत का, तर इकडे काही नव्हतं, पण इकडे एक अंडं घावलं. नंतर अजून एका जागी अंड्याची जागा आहे, तिकडे जाऊन बघूया अंडी. इकडे पण 2 अंडी घावली, अशी टोटल 3 अंडी घावली. आणि दातूळ तुम्हाला माहीत असेल, भरपूर शेतकऱ्यांना दातूळ असं माहीत असेल, तर ते दातूळ घेण्यासाठी आलो होतो. ज्यांनी पाणी एका बाजूने चाललं असेल तर आपण वडून घेऊ शकतो, व्यवस्थित माती ओढू शकतो. तर अशा प्रकारे अंडी फ्रीजमध्ये ठेवली आणि ते अवजार घेऊन आपल्या रोजच्या कामाला चाललोच होतो. पण त्याआधी म्हणलं शेरडांना आणि गुरांना खायला घालावं, कारण दुपारचे 12 वाजले होते. तर हे भुईमुगाचे वेल हे शेरडांना टाकले, बघू शकता तुम्ही. दोन्ही दावणीमध्ये शेरडांना टाकलेले आहेत. तर मित्रांनो, हेच ते अवजार आहे ज्याला आम्ही दातूळ म्हणतो. भरपूर शेतकऱ्यांना माहिती असेल, ज्यांना नाही माहिती त्यांच्यासाठी हे. तर मित्रांनो, पुढे आल्यानंतर आमच्या गौरीला खायला घातली मका, कारण ती 7व्या महिन्याची गाभण आहे. त्यासाठी उत्तम असं मकाच चांगली आहे त्यांच्यासाठी. तर पाईप घेतला आणि आपल्याला जिथे वाटाणा लावायचा आहे आता 1-2 दिवसानंतर, काही लोक मटार म्हणतात, तर ह्या जागी आपल्याला वाटाणा लावायचा आहे. तुम्ही बघू शकता ह्या 2 तुकड्यामध्ये. तर ते आधी आम्ही पाण्याने तिंबून घेणार आहे. तर बघू शकता अशा प्रकारे पाणी एका बाजूने चाललं असेल तर ते आम्ही दातूळने माती ओढून घेतो, म्हणजे एकसारखं पाणी त्यानंतर घरी आल्यानंतर कलिंगड खाल्ले, कारण अशा उन्हामध्ये आपल्या शरीराचं पूर्ण पाणी खेचून घेतलं जातं आणि हे कलिंगड हे पाण्याचे लेवल मेंटेन ठेवतं. त्यानंतर मित्रांनो, जसं मी सांगितल्याप्रमाणे की 2 वेळा मी विहिरीत पाणी सोडायला येतो. तर संध्याकाळचे 3 वाजले होते. परत एकदा इकडे येऊन मोटर चालू केली आणि विहिरीत पाणी सोडलं. तोपर्यंत इकडे मका तोडायला सुरुवात करूया, म्हणजे पाणी आपलं चालू राहील तिकडे. बघू शकता एवढा वाफा तोडलेला आहे मी. आणि आता परत एकदा संध्याकाळसाठी गुरांसाठी मका घेऊन जाऊया, म्हणजे जेणेकरून सारखा हिरवा राहील. बघू शकता हे दावा आणलेलं आहे, प्रत्येक वेळेस घेऊन यावं लागतं मला. त्यानंतर मका तोडून घेतली आणि वजा बांधून निघालो घराकडे, कारण संध्याकाळी गुरांसाठी एवढी मका आपल्याला तोडून ठेवायला लागते. त्यानंतर घरी आल्यानंतर बघितलं तर आमची मनी बघा कशी झोपलेली आहे, बेड खाली आहे. हा बाहेर बेड असतो वडिलांचा, त्या बेड खाली मस्त झोपलेली आहे अशा प्रकारे. त्यानंतर मित्रांनो, बघू शकता एवढा भुईमुगाच्या शेंगा काढलेल्या आहेत, वेलापासून वेगळ्या केलेल्या आहेत. आणि बघू शकता तुम्ही किती कशा शेंगा आहेत, मी तुम्हाला दाखवतो. आता एका हातात मोबाईल असल्यामुळे मला व्यवस्थित फोडता येत नाही, पण अशा शेंगा, ओल्या शेंगा खायला खूप गोड लागतात. नंतर आपण सुकवल्यानंतर याचा गोडवा कमी होतो. मित्रांनो, अशा प्रकारे या शेंगा बघू शकता तुम्ही. आणि या शेंगा जर आपण शिजवल्या मीठ टाकून तर खायला खूप भारी लागतात, किंवा नुसत्या उकडल्या तरी पण खूप छान लागतात. तर अशा प्रकारे कोणी खाल्लेले आहे ते कमेंट करून नक्की सांगा, आणि कोणाला आवडतात ते सुद्धा सांगा. तर बघू शकता किती भरीव शेंगा आहेत, अशा छानपैकी आलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. आणि एका हाताने मला काही जमत नाही, तरी पण मी ट्राय करतोय तुम्हाला दाखवण्याचा. बघू शकता, आणि अशा खूप गोड लागतात शेंगा.
त्यानंतर मित्रांनो हे टॉयलेट क्लीनर आणलेलं आहे वडिलांनी, बाय 1 गेट 1 फ्री होतं. मॅक्स क्लीन म्हणून कंपनी आहे नवीन, पहिल्यांदा आम्ही ट्राय करतो. याच्या आधी आम्ही दुसरं स्पार्कल म्हणून यूज करत होतो. तर नंतर करडांना पण सोडलं, त्यांना पिण्यासाठी आम्ही 3 टाईम यांना सोडतो. एकदा सकाळी सोडतो, दुपारी 12-1च्या टायमिंगला सोडतो आणि संध्याकाळी 4:30 4:30-4च्या दरम्यान सोडतो, 4:30-5 वाजेपर्यंत. तर बघू शकता व्यवस्थित त्यांचं चालू आहे पिणं. आणि त्यानंतर यांना खेळायला सोडलं थोडं. आता हे आपल्याला तुम्हाला माहीतच असेल, हे लहान आहेत म्हणून खूप गोड वाटतं, पण नंतर मोठे झाल्यावरती इतका त्रास देतात ना, कोणाच्या हातात घावणार नाहीत आणि घावले तरी एवढी ताकद लावतात की एका माणसाला ते ओढणं होत नाही, त्यांना ओढणं होत नाही. तर अशा प्रकारे यांना सोडलं आहे. बघू शकता किती उड्या मारतात मस्तपैकी. नंतर मग कोंबड्याचा खुराडा झाडून घेतला. बघू शकता किती घाण आहे, झाडून घेतल्यानंतर असा दिसतोय, बघू शकता. परत बघू शकता शेंगा इथं एवढ्या झालेल्या आहेत आणि अजून एवढ्याच निघतील, जवळजवळ 2 ठेके तरी निघतील यावेळेस असा अंदाज आहे. बघू, सुकवल्यानंतर कळेल, सुकवल्यानंतर थोडेसे कमी होतात. बघू शकता वडिलांचं इकडं चालू आहे शेंगा काढणं. तर मित्रांनो अशा प्रकारे गुरांना खायला घातलं. आपली ब्लॉग संपलेला आहे. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, इंस्टा फेसबुकवरून बघा असाल तर फॉलो करा. चला बाय बाय.